नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज शेतातून कवळी अशी मोहरीची भाजी आणलेली आहे। तर बघू शकता एकदम छान अशी कवळी भाजी आहे। सुरुवातीला याला धुवून घ्यायचे। एकदम कवळे कवळे असे पानं आहेत। तर 1 ते 2 ग्लास पाणी टाकून याला धुवून घ्यायचे। पानाला माती किंवा काही कचरा लागलेला असतो, त्याच्यामुळे थोडंसं धुवून घ्यायचे। याला आता बाजूला काढून घ्यायचे आणि बारीक कट करून घ्यायचे। गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची। तर सुरुवातीला भाजी शिजवून घ्यायची। 1 ते 2 ग्लास पाणी टाकायचे याच्यामध्ये। एकदम छान अशी भाजी शिजून तयार होते। तर दोन्ही बाजूला अशा पद्धतीने चमच्याने पलटून घ्यायचे, कारण खालची बाजू शिजलेली असते आणि वर कच्चं राहण्याची शक्यता असते। आणि झाकण ठेवायचं याच्यावर। जास्त वेळ लागणार नाही, 5 ते 10 मिनिटात भाजी शिजून तयार होते। तर आता एकजीव केलेली आहे मी भाजी, असे एकदम पाण्यामध्ये शिजत आहे। झाकण ठेवलेलं आहे, शिजलेले। आता गॅस बंद करायचा आहे। भाजी कवळी असल्यामुळे लवकर शिजते। तर आता मी गॅस बंद केलेला आहे। तर अशा पद्धतीने चमच्यानं एकदम याच्यातलं पाणी काढून घ्यायचे, बाजूला भाजी घ्यायची। पाणी फेकून द्यायचे आणि पाण्यातली भाजी बाजूला काढून घ्यायची। अशा पद्धतीने सर्व भाजीतलं पाणी काढून टाकायचे। यानंतर फोडणी द्यायची आता भाजीला। 1 चमचा तेल टाकलेलं आहे। जिरे मोहरी टाकायची। सुरुवातीला मोहरी टाकलेली आहे आणि नंतर जिरे टाकायचे आणि भाजी टाकून घ्यायची। तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। आता तर चवीनुसार मीठ टाकायचे आणि मी लसूण शेंगदाणे कुटताना टाकलेला आहे। शेंगदाणे, मिरची आणि लसूण खलबत्त्यामध्ये कुटलेला आहे आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर हे सर्व आता आपल्याला भाजीला टाकून घ्यायचे। या मोहरीच्या भाजीला हिरवी मिरची टाकल्यामुळे एकदम छान अशी टेस्ट येते, त्यामुळे मी हिरवी मिरची टाकलेली आहे वाटून। तर मिरची भाजून वाटलेली आहे। तेलात परतून घ्यायचे। आता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे। भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एकदम छान अशी टेस्टी भाजी लागते। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।